नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 26 मार्च 2026. आता वाजले तर 8:30. आत्ता आंघोळ केली आणि गुलाल लय लागलेला अंगाला, कारण की रात्री आम्ही फिरायला गेलतो ना. जेवण झालं की फिरायला जातो. तिकडं डॉल्बी होती खाली, म्हणजे काहीतरी देवाचा कार्यक्रम होता ना. मग तिथनं येता येता मुलांनी सगळं गुलालच लावला डोक्याला, ह्याला त्याला. मग सगळी चकाचक आंघोळ केली, तेव्हा तो गुलाल निघाला. फक्त हाताला तेवढा राहिला आहे, किरकोळ आहे काही, नाहीतर घासला तरी जात नव्हता गुलाल. आता मोटर लावल्या पाण्याची. हे काय 2 दिवस झालं टाकीत पाणीच नव्हतं. ही का मोटर लावली, आमची मोटर दाखवतो तुम्हाला काही. ही मोटर अशी काय, कारण की ती पंख्याचं ते वरचं कवर असतं की नाही, ते सगळं निघलं आहे ना मोटरीचं. त्यामुळं हाय अशीच मोटर लावते आम्ही. म्हणजे पाण्यात लावत नाही, त्या मोटरीच्या खाली लाकूड आहे ना, लाकडावर ठेवतील त्या मोटर. नाहीतर खाली ठेवली की सगळा करंट पसरलं खाली. आता पप्पाचा टावेल मी घेतलेला पुसायला, कारण की माझा टावेल गुलाला भरलेला ना रात्री. हे काय म्हणायला लागले काय माहिती, मलाच कळे ना. ठीक आहे, गुलाल पाक टावेल भरलेला रात्री, म्हणजे आल्या सगळा या टावेलनं पुसले ना, मानवर इकडे तिकडे केसात पुसून सगळं ही झालं आहे, लाल भडक झाला. आणि मी घेतला आहे पप्पाचा टावेल. हे काय पप्पाचा टावेल घेतला मी पुसायला. आता पप्पा म्हणतात फक्त पाण्यात बुचकळून वाळत टाक म्हणले. त्यांना आवडत नाही ना असा एकामेकाचा टावेल घेतलेला, अजिबात आवडत नाही. तर या नळाला पाणी आहे का बघितलं पाहिजे, कारण की वर टाकीत पाणी नाही ना. टपात काय धुतलं खाली केलं पाहिजे मला. पहिला टप स्वच्छ धुतला पाहिजे. नुसता पिळून टाक म्हणलीत ना पप्पा टावेल, असं हे करू नको म्हणली, धुवू नको. झाला तर पिळतो, नुसता पिळून हे करतो टावेल. झालं, आता वाळत टाकतो इथं कुठंतरी, तर इथंच वाळत टाकतो. काय पातळ झार टावेल आहे, वाळायला वेळ लागत नाही. टावेलला लय पातळ झार आहे. हे असं करतो, चिमटा एक लावतो, नाही तर हाय पातळ झार टावेल नाही तर जाईल उडून. मला आई म्हणलेली मगाशी तर तुळशीच्या कट्ट्यापाशी काहीतरी बारकं काहीतरी मेले असं म्हणलेली काहीतरी. बघू. हां बाई, काहीतरी पडलं ह्याच्यात. काय पडले तीच कळणं, बघायला पाहिजे मला. ठीक आहे, हा बाई, ही काय पडली तीच कळण झाली बाई. बहुतेक कशाचं तरी पिल्लू दिसते वरनं पडलेलं. मला ही केलं पाहिजे, ही झाडाच्या आहे ना, ही करतो पहिला. उलटून बघूया नेमकं कशात आहे. मुंग्या भाग किती झाले त्या लाल भडक. बेंडकुळीचं पिल्लू आहे, बेंडकुळीचं आहे. मला वाटलं वेगळंच काहीतरी आहे, मला वाटलं पक्ष्याचं पिल्लू आहे का काय. बघते तर हे बेंडकुळीचं पिल्लू आहे. तर मला हे टाकलं पाहिजे कुठेतरी. कशानं उचलायचं तीच कळेना. ठीक आहे, हे बघा बेंडकुळीचं पिल्लू आहे. मुंग्यालाही झाले त्या खाली. ओहो, पडलं. कुठेतरी टाकलं पाहिजे चांग. कसं तुळशीच्या इथं चांगलं वाटत नाही. आपण तुळशीला दररोज पुसतोय, उदबत्ती लावतोय, त्यामुळे काय ह्याला येलच झाले. ह्यानं पकडतो हाताने, पकडू काय. हे बा आहे का बेंडकुळीचं पिल्लू आहे. देतो टाकून तिकडं. हात धुतला पाहिजे मला. काय लाईट कशा टावेल वाळत असाच टाकलाय का धुवून टाकायचा आहे? धुवून टाकायचा आहे.
टाकलाय की मग 2. थांब की मला बघू दे बिल पहिला. बिल किती आलंय बघा. थांब मीच बघतो किती रुपये आले. 510 रुपये बिल आलंय. 510 रुपये बिल आले बघ. एवढं पहिला 300 रुपये होतं, 500 रुपये कसं काय आलं. हा 400 700 800 रुपये येणार आता हे बिल. इथं कशाला टाकले. 500 रुपये बिल आलं. हे बघा 500 रुपये बिल आलं आहे. पहिला 300 रुपये येत होता, आता 500 रुपये आले. का कारण की आता यो फ्रीज आला आहे ना, त्याच्यामुळं एवढं बिल आले. फ्रीज आणल्यामुळं म्हणून मी सारखं बंद करते बघ फ्रीज. तुला सांगतील लाईट बिल येईल, लाईट बिल येईल. तू काय ऐकतच नाहीस माझं. लाईट बिल येते म्हणून लाईट बंद करत्या. रुद्राक्ष काढून ठेवलं, देतो घालायला. रात्रीचं काढून ठेवते. अगं रुद्राक्ष कशाला काढून ठेवलं. हे दर तुझा ये. मी घातलंय की ठेवलं तेच आहे वे. मला वाटलं तुझा एक काय ठेवतो इथं. तेच आहे वाटतं. मला वाटलं आईचं एक काय. तुमचं कुठं आहे रुद्राक्ष. हा काय बोललो ना तीच. चपात्या लय करू नको रात्री. काय ती दुपारचं जेवण जात नाही उन्हामुळं. हे काय पडलेत दुपारच्या चपात्या. चिमणे पण खात नाहीत ना चपात्या. पिशवी घे जा तुकडं वे वरचे तुकडं ना. पिशवी घे पिशवी. पिशवी कुठं आहे. पिशवी इथं आहे. पहिला बघतो तुकडं किती आहेत पत्र्यावर चपातीचं. चप्पल घालतो. तुकडं बघायची ती पत्र्यावर किती आहे ती. मोटर मध्ये 600 लावले आहे काय. आणि वायर अशी मध्ये बघा होई. करंट बिरंट बसला म्हणजे की वायर पहिला मला पायानं इकडे ढकलली पाहिजे कडला. नाहीतर माणसं येतात जाते तिथं. राहुलनं मध्येच लावल्या मोटर. आता वर दिसाना झालंय मला. बॅरेलवर चढून बघितलं पाहिजे की तुकडं किती आहे ती वरती. आणि आत्ता केलं की मला ही वेळ भेटणार नाही ना, मग कामावर जायला उशीर होणार. कसं चढू. हित पाय देतो कारण की हित पाय दिला का नाही डायरेक्ट असं जाणार खाली. त्यामुळे हित पाय देतो. ही आय बघा ही तुकडं किती साठले ते वर. वाईस तुकडा आहे ते चपातीचं हे. आता हे ताट मला हे केलं पाहिजे, खाली टाकलं पाहिजे. पितळाचं ताट आहे ना ते. राहू दे खाली उतरतो. ही एवढी तुकडं काढायची म्हणजे मला 1 तास लागायचा. मग कामाला जायला उशीर व्हायचा ना मला. सगळं जातो खाली उतरतो. ताट पण घेतो. मी म्हणतो एवढं चिमण्यासनी तुकडं टाकतोय खरं खात नाही ते कसं काय माहिती. लय साठले ते वरती. एवढं कसं काय साठलं काय माहिती. हे ताट हे काय पितळचं ताट आहे वर. लय दिवस झालं पितळचं ताट वरच होतं. ही काढावं म्हणलं. पितळचं ताट आहे वर होतं. हा आत्ता नाही काढणार. आता मला उशीर होतोय. आता उद्या काढतो. उद्या तुकडं नको ना ते उशीर होते मला तिथनं ठेवाय. उशीर होतोय चढायत नाही वर मला. काय वरड नाही उद्या काढतो. आता ते उशीर होणार ना कामाला बाहेर. पिशवी ठेवा तिथंच. त्या पिशवीत नाही तर संध्याकाळी आल्यावर भरतो.